ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापुरात शेंडेगाव येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेचं जल्लोषात उद्घाटन। स्पर्धेत एकूण 2200 खेळाडूंचा सहभाग। आदिवासी विभागाकडून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी प्रकल्पस्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरावर विविध क्रीडा प्रकारांच्याच स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। त्या अनुषंगाने 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षात शहापूर प्रकल्प अंतर्गत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांसाठी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन मंगळवार दिनांक 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत शहापूर तालुक्यातील शेंडेगाव भातसानगर येथे संपन्न होणार असून शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाले यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। सदर क्रीडा स्पर्धेत शहापूर प्रकल्पातील शासकीय आणि अनुदानित अशा 36 शाळांचा समावेश असून एकूण 2200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे। या क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक 100, 200, 400, 800 मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंची उडी, तर कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, सांस्कृतिक कार्यक्रम असे सांघिक खेळ असून यामधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड विभागीय स्तरावर होणार आहे। संपूर्ण कार्यक्रमांचं नियोजन प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प कार्यालय, शिक्षक वर्ग 3 आणि वर्ग 4 अशा 250 कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आहे। प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आहेत शहापूर प्रकल्पांतर्गत। या स्पर्धेमध्ये एकूण 37 आश्रम शासकीय आणि अनुदानित शाळांचा सहभाग आहे। एकूण 2200 विद्यार्थी यामध्ये सहभागी होत आहेत। 300 शिक्षक यात सहभागी होत आहेत। या एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव इथे आपण शाळेचं स्पर्धेचं आयोजन करत आहोत। या स्पर्धेमध्ये विविध खेळाडूंची गुणवत्ता सिद्ध करण्याची त्यांना संधी मिळते आणि भविष्यामध्ये एक चांगले खेळाडू घडावेत यासाठी आपण डिपार्टमेंटमार्फत चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न इथे करतो आहे। त्यांना निवासाची व्यवस्था असेल, भोजनाची व्यवस्था असेल, चांगलं वातावरण या परिसरात आपल्याकडून दिलं जातं आणि हे आज इथे विजेते ठरणारे खेळाडू असणार आहेत। 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत। 10, 11 आणि 12 तारखेला याचा समारोप होईल। या स्पर्धेतून विजेते होणाऱ्या खेळाडूंना विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे आणि त्यातनं पुढे तेच खेळाडू राज्यस्तरावर खेळतील। आत्तापर्यंत शहापूर आदिवासी विकास प्रकल्पामध्ये राज्यस्तरावरती किती विद्यार्थी गेले? अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर खेळलेले आहेत यापूर्वीसुद्धा। विविध खेळांमध्ये त्या ॲथलेटिक्सचे जे वैयक्तिक खेळ आहेत त्यामध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपलं खेळाचं प्रदर्शन। शहापूर यांच्या वतीनं 36 आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या खेळांच्यामध्ये 2122 विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत। यांच्या व्यवस्थापनासाठी वर्ग 3 आणि वर्ग 4चे साधारणपणे 250 कर्मचारी व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आलेले आहेत। क्रीडांगणामध्ये खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, वैयक्तिक स्पर्धा असे एकूण 14 प्रकारचे खेळ जे आहेत ते या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। येथून जे खेळाडू निवडले जातील ते विभागासाठी पात्र होतील, त्यांचा विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग असेल। या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सन्माननीय प्रकल्प अधिकारी हिवाळे साहेब, त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, संपूर्ण कर्मचारी स्टाफ, मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, सर्व वर्ग 4चे कर्मचारी यांनी चांगली मेहनत घेतलेली यशस्वी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपन, शहापूर।